मेतके गावाच्या जवळ एक गलगले नावाचे एक गाव आहे. जे कोणी गेले असतील मेतकेला त्यांना माहिती असेल. गलगले नावाचं गाव आहे आणि त्या गावामध्ये त्या ठिकाणी बाळूमामाची मेंढर आता चाललेली आहे. पण जशी बाळूमामाची मेंढर चालायला लागली, एक गीतकार म्हणत असतात, दिसती पांढरन बाळूमामाची मेंढर. तशी मेंढर त्या ठिकाणी लाईनीमध्ये चालत होती. चालत 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 त्या ठिकाणी गलगले गावामध्ये गेली. गावामध्ये गेल्याच्या नंतर सायंकाळची वेळ होती. वाघुरे ठोकल्या सेवेकऱ्यांनी. बाळूमामाची मेंढर त्या वाघुरीमध्ये टाकली. सर्व सेवेकऱ्यांनी प्रसाद घेतला, आरती केली आणि त्या ठिकाणी आराम करण्याची व्यवस्थेला प्रत्येक सेवेकरी जाऊन झोपला. पण हे सगळं घडत असताना रात्रीच्या वेळेला बाळूमामाचा मेंढराचा एक कळपाचा त्या ठिकाणी वाघुरीचा दोर निसटला आणि एक कळप मेंढर सगळे त्या वाघुरीतून बाहेर निघाले. बाळूमामाच्या रात्रीच्या वेळेला 12-1च्या दरम्यान ते मेंढर बाहेर निघाली. मेंढर तिथं थांबली नाही. जवळच असणारा एक गरीब गृहस्थ होता. त्याला फक्त आणि फक्त 10 गुंठे जमीन होती. किती होती? 10 गुंठे. त्याला वाटलं 3 मुलं आहेत. 3 मुलांचं शिक्षण करण्यासाठी माणसाला वाटतं भाजीपाला केला तर यातून काहीतरी उदरनिर्वाह आपला भागेल आणि आपल्या मुलाचंही शिक्षण होईल. म्हणून तो सद्ग्रस्त असणारा त्या ठिकाणी त्याचं नाव होतं काशीनाथ गुरव. गलगले गावामध्ये काशीनाथ गुरव नावाचा एक सद्ग्रस्त होता. त्याला 10 गुंठे जमीन होती. त्याने संपूर्ण वांग्याचा प्लॉट केलेला होता. बाळूमामाची मेंढर रात्रीच्या वेळेला तो कळप जसा सुटला तसं त्या ठिकाणी त्या वांग्याच्या शेतामध्ये तो कळप आला. रात्रभर सगळी वांग्याची झाडी त्या मेंढरानं खाऊन घेतली महाराज. सकाळी पहाटच्या वेळेला बाळूमामा उठले. अरे बघितलं, अरे मेंढ्याचं एक कळप नाही. आपल्या सेवेकऱ्यांना उठवलं, सवंगड्यांना उठवलं आणि सांगितलं, अरे बघा काय झालं ते. सेवेकरी धावत 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 गावामध्ये परिसरामध्ये बघितलं, जाऊन पाहिलं तर त्या मेंढ्या वांग्याचा संपूर्ण प्लॉट खाऊन त्या वांग्याच्या शेतामध्येच बसलेल्या होत्या. अरे अरे, तितक्यात त्या ठिकाणी काशीनाथ गुरव धावत आला. त्यानं बघितलं, अरे बाळूमामाची मेंढर आहे. त्या मेंढरांनी त्या ठिकाणी माझा 10 गुंठ्याचा असणारा, माझ्या गरिबाची रोजीरोटी असणारा वांग्याचा प्लॉट संपूर्ण नष्ट केलाय. आता मी काय करू? बाळूमामाच्या समोर आले, हात जोडून उभा राहिले. मामा मामा काय करू? 18 विश्व दारिद्र्य माझ्या कुटुंबामध्ये आहे. मला जमीन नाही मामा. मला फक्त 10 गुंठे जमीन आहे आणि या वांग्याच्या जीवावरती माझा त्या ठिकाणी उदरनिर्वाह चालतो. 3 मुलं आहे मामा, शिक्षण करतात, त्यांच्यासाठी पैसे पाठवावे लागतात. मामा काय करू? मामानं त्या काशीनाथ गुरवाच्या डोक्यावरून हात फिरवला महाराज आणि सांगितलं, अरे काशीनाथा, कशाला काळजी करतोस? मी आहे ना उभा इथे, जगाचा मालक. त्याने सांगितलं, मामा तुम्ही काय करालो? या गरिबाची रोजीरोटी आहे. हे वांगे जर विकले तरच माझ्या घरामध्ये चूल चालते. मामानं सांगितलं, काळजी करू नको काशीनाथा. अहो मामा, मला पैशाची गरज आहे. हो, माझी 3 मुलं त्या ठिकाणी शिक्षण करतात. मला राहायला सुद्धा घर नाही. मामांना वाचासिद्धी होती मायबापा. हो, मामानं सांगितलं, काशीनाथा, अरे तुझे जर वांगे माझ्या बकऱ्यांनी शेळ्याने जर खाल्ले असतील तर मी तुला आशीर्वाद देतो. तू म्हणतोस ना 3 मुलं आहेत, शिक्षण करतात, परिस्थिती गरिबाची आहे. ऐक, 1 वर्षाच्या आत तुझे 3ही मुलं क्लास 1च्या खुर्चीवरती बसतील. मायबापा हो, आजही कधी मेतकेच्या जवळ तुम्ही गलगले गावामध्ये गेले आणि विचारलं त्या गावामध्ये काशीनाथ गुरव कोण होते आणि त्या काशीनाथ गुरवाची मुलं काय करतात हो, तर तुम्हाला आजही तिथं उत्तर मिळेल. काशीनाथ गुरवाची 3ही मुलं क्लास 1 अधिकारी आहेत. आज तागायत हयात आहेत ते मुलं. आज तागायत ते हयात आहेत. एवढ्यावर मामा राहिले नाही. मामानं सांगितलं, धर काशीनाथा. आपल्या बटव्यातून त्या ठिकाणी भंडारा काढला, चिमूटभर भंडारा दिला आणि सांगितलं, हा भंडारा त्या तुझ्या वांग्यामध्ये टाकून दे आणि 7 दिवस पाणी दे. आणि 7 दिवस पाणी दिल्याच्या नंतर पुन्हा त्या वांग्यामध्ये जाऊन बघ. अरे तुझ्या एका देठाला 3-3 वांगे आलेले असतील.
ज्यांनी ज्यांनी कधी चरित्र वाचलं असेल ना त्यांच्या लक्षात येलेलं साक्षीदार पांडुरंग महाराज आहे. त्या काशीनाथानं 7 दिवस पाणी दिलं, चिमूटभर भंडारा त्याच्यामध्ये टाकला. आणि ज्यावेळेस 8व्या दिवशी काशीनाथ आपल्या वावरामध्ये बाळूमामाने सांगितलंय खरं होतंय का म्हणून जाऊन पाहायला गेला, तर त्या ठिकाणी काशीनाथाच्या डोळ्यावरती, स्वतःच्या डोळ्यावरती स्वतःला विश्वास बसत नव्हता. इतकी एका वांग्याच्या देठाला 3-3 वांगे बाळूमामाने दिली महाराज. इतकी बाळूमामा आपल्यावरती कृपा करत असतात. बोला बोला बाळूमामाच्या नावानं काय सांगावं महाराज. बाळूमामाच्या कथा काय सांगावं. हो, बाळूमामांच्या जीवनामध्ये बाळूमामांचं असं वैशिष्ट्य होतं महाराज. बाळूमामांच्या स्थळावरती एकादशीला त्या ठिकाणी कीर्तन असतंय, होतं, आताही आहे. आणि द्वादशीला काल्याचं कीर्तन असायचं. पण त्या काळचे एक हरिभक्तीपरायण हरिपंडित काका म्हणून गोसावी नावाचे एक महान विद्वान पंडित, ज्यांचं त्या ठिकाणी संस्कृतवरती खूप पकड होती, असे ज्ञानी त्या ठिकाणी ते पंडित हरिकाकांचं बाळूमामांच्या तळावरती त्या ठिकाणी कीर्तन झालं. आणि कीर्तन झाल्याच्या नंतर हरिकाकाने सांगितलं आता मी येतो म्हणून. बाळूमामाने सांगितलं तळावरती आलात कन्या घुगऱ्या काहीतरी खाऊन जा, उपवासापोटी जाऊ नका, प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. हे बाळूमामाने त्यावेळेस सांगितलंय. आज आपण अंगीकारायचंय, लक्षात घ्या. हे सुद्धा बाळूमामाचं तळ आहे. आज इथं बसलेलं कोणाला वाटतंय आपण आपल्या रांजणी गावात बसलो? प्रत्येकाला वाटतं की नाही मी बाळूमामाच्या जवळ आहे. या बाळूमामाचे खरे भक्त या ठिकाणी उपस्थित झालेत. महाराजांसाठी टाळी वाजवा. ज्यांच्या माध्यमातून आपल्या परिसरामध्ये खऱ्या अर्थानं बाळूमामाचा प्रचार आणि प्रसार झाला, असे आदरणीय आमची लखन महाराजही उपस्थित आहेत. त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. अरे काहीतरी प्रसाद घेऊन जा, प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. त्यावेळेस हरिपंडित काकानं सांगितलं मामा मी प्रसाद घेणार नाही का, मी विद्वान आहे, मी पंडित आहे, मी ब्राह्मण आहे, माझ्यासारखा संस्कृत कोणाला येत नाही. हा अहंकार त्या ठिकाणी हरिकाका स्वामींना झालेला होता. कीर्तनकार होते मोठे, बऱ्याच कीर्तनकारांना असं होतं महाराज. त्यांना वाटतं इकडं तिकडं खाल्लं की जमत नाही, पण आपण घरी गेल्याच्या नंतरही भाकरीच खाणार आहेत. आणि एखाद्या गरीबाच्या झोपडीत गेलो तरी सुद्धा भाकरीच खाणार आहेत. आपण सोन्याच्या बिस्किट खाऊन जगू शकत नाही महाराज. आपल्याला अन्नच खावं लागेल. पण ते अन्न पिकवणाऱ्याची काय दशा आहे सध्याच्या काळामध्ये, त्याच्यावर न बोललेलं बरं महाराज. माझ्या वर्गामध्ये शिकणारा, माझ्या बरोबरीचा असणारा 32-33 वर्षाचा माझा मित्र, कपाशीचं पीक आता शेवगाव तालुक्यामध्ये एक दिंडेवाडी नावाचं एक छोटंसं गाव आहे. कालची घडलेली घटना आहे. हृदय द्रावून येतं महाराज शेतकऱ्याकडे पाहिलं की. कपाशी लावली, कपाशीच्या जीवावरती बायकोचं त्या ठिकाणी असणारं, त्याला वाटलं किडनीचं ऑपरेशन होईल. इतका पाऊस झाला, इतका पाऊस झाला, कपाशी वाहून गेली महाराज. नाही कपाशी हाताला लागली. त्याला वाटलं जाऊ द्या आता, तोपर्यंत डायलिसिस करू, नंतर त्या ठिकाणी ऑपरेशन करू म्हणून कांदे लावले. कांदे लावायला पैसे नव्हते. सावकाराकडून याच्या त्याच्याकडून पाहुण्या रवळ्याकडून उधार उसने पैसे आणले, व्याजाने पैसे आणले. आज कांद्याची किंमत जर 1 रुपया झाली तर बायकोचं ऑपरेशन करू शकत नाही. आणि जिनं माझ्यासाठी संपूर्ण कुळाचा त्याग केला, त्या पत्नीला जर मी वाचू शकत नाही तर माझ्या जीवनात काही अर्थ नाही. म्हणून विष पिऊन काल त्यानं आत्महत्या केली. मी या व्यासपीठावरून राजगादीवरती बसलेल्या प्रत्येक त्या ठिकाणी राजकारणी माणसाला हात जोडून नतमस्तक होऊन विनंती करतो, माझ्या बळीचं राज्य येऊ द्या, माझ्या बळीचं राज्य येऊ द्या, माझ्या बळीचं. आज बसलेल्या महिलांना महाराज 99 नाही 99.99 या ठिकाणी महिला आमच्या शेतकरी आहेत. एखादं म्हणेल महाराजांनी सांगितलं होतं कोणीतरी पिवळ्या किंवा पांढऱ्या साड्या घालून या. महाराज आम्ही नोकरीवाले नाही की वारानुसार आमच्या घरामध्ये साड्या असतील. ही सध्याची शेतकऱ्याची परिस्थिती आहे. अरे शेतकरी बापाचं जर त्या ठिकाणी शेतकऱ्याचं बनियान जर बघितलं ना महाराज, आपल्याला पावत नाही. पण तोच शेतकरी आपल्या मुलांना आणि आपल्या पत्नीला कधीच काही कमी पडू देत नाही.
अहो मुलाला आणि पत्नीला कमी पडून देत यात नवल नाही महाराज. जगाला सुद्धा काही कमी पडू देत नाही. जगाचा पोशिंदा कोण असेल तर तो शेतकरी आहे. शेतकरी जर जगला तरच जग त्या ठिकाणी जगू शकतं. सोनाराकडे गेलं सोनं करायचंय, त्याला पैसे दिल्याच्या नंतर तुम्हाला सोनं देईल. पण ऐका ना, त्याच सोनाराला शहरामध्ये राहत असताना जर तुम्ही धान्य दिलं नाही तर तो सोनार सोनं खाऊ शकत नाही. त्याच्यासाठी जमिनीमध्ये पिकवलेलं अन्नच खावं लागतं महाराज. म्हणून अहंकार कामाचा नाही. हरी काका स्वामींना अहंकार झाला. मामानं त्या ठिकाणी त्यांच्यासाठी गीतेतले अनेक त्या ठिकाणी ओव्या, त्या ठिकाणी श्लोक, त्या ठिकाणी गीतेतले मामानी श्लोक 2 श्लोक त्या ठिकाणी हरी काका पंडितांना गोसाव्यांना सांगितले. आणि सांगितले, अरे ज्याच्या अंतकरणामध्ये त्या ठिकाणी दंभ आहे, अहंकार आहे, गर्व आहे, तो स्वतःच कल्याण करू शकत नाही, तो विश्वाचं काय करेल. ज्याच्या अंतकरणामध्ये मल आहे, मद आहे, विक्षेप आहे, आवरण आहे, तो जगासाठी काहीच करू शकत नाही. हरिपंडिता, तुम्ही असाल ज्ञानी, तुम्ही असाल विद्वान, असेल तुमच्या गीतापाठ, असेल तुमच्या त्या ठिकाणी अनेक ग्रंथपाठ, पण तुझ्या जीवनामध्ये शून्य तुला किंमत आहे. तुझ्या जीवनामध्ये शून्य तुला किंमत आहे. हरिपंडिताचे कान उघडले. अरे बाळूमामा तर कधी शाळेमध्ये गेली नाही, बाळूमामांनी कधी एक ओळही वाचली नाही. मग बाळूमामाला इतकं ज्ञान, गीतेचं ज्ञान पाठांतर कशामुळे झालं असेल तर ते माझे बाळूमामा नव्हते, तर साक्षात शिवाचा अवतार होता. साक्षात भगवान शिवजीचा अवतार म्हणजे माझे बाळूमामा होते महाराज. हो, त्या जागेवरती प्रसाद त्या ठिकाणी हरिकाकाने घेतला महाराज. इतकी कृपा करणारे संत आहेत, म्हणून जीवनामध्ये संत फार महत्वाचे. बाळूमामा प्रत्येकावरती कृपा करत असतात. एक म्हातारी त्या ठिकाणी निपाणीला चालली होती आणि कर्नाटकामध्ये त्यावेळेस बाळूमामाचे मेंढरं एक रस्त्याच्या कडाला त्या ठिकाणी थांबलेली होते, चरत होते. दुपारची वेळ होती. ऐका, ही कथा मला याच्यासाठी सांगायची, आपणही प्रत्येक जण गाडीवाले आहोत. रस्त्यानं चालत असताना एखादं म्हातारा माणूस चाललं ना, तर त्या म्हाताऱ्या माणसाला आपल्या गाडीत घेत चला. हो, त्या म्हाताऱ्या माणसाकडे पैसे नसतात, पण अंतकरणातून मिळणारा आशीर्वाद पैशापेक्षाही अनमोल किमतीचा असतो. त्या म्हातारीचा मुलगा आजारी होता. मुलगा त्या ठिकाणी निपाणीला होता. त्या म्हातारीला त्या ठिकाणी पती नव्हता. म्हातारीला त्या दवाखान्यापर्यंत जाणं गरजेचं होतं. त्यावेळेस ती म्हातारी एका त्या काळच्या काळ्या पिवळ्या गाड्या त्या ठिकाणी कर्नाटकामध्ये त्या ठिकाणी चालायच्या. त्या गाडीमध्ये त्या ठिकाणी म्हातारी बसली. पुढे गेल्याच्या नंतर ड्रायव्हरने सांगितलं, आता पैसे द्या म्हणे. आजीनं सांगितलं, बाबा माझ्याकडे पैसे नाहीत, पण मला निपाणीपर्यंत घेऊन चाल. त्यानं सांगितलं, मी तुला पुढे नेऊ शकत नाही. पुढे गेल्याच्या नंतर त्या म्हातारीला बाळूमामाच्या मेंढराच्या जवळ त्या ठिकाणी ड्रायव्हरने गाडी थांबवली. दरवाजा उघडला आणि सांगितलंय, म्हातारे उतर खाली. हाताला धरून ओढलं आणि खाली त्या ठिकाणी म्हातारीला टाकून दिलं. म्हातारी धाय मोकलून रडू लागली, हे पांडुरंगा, हे भगवंता, 9 महिने 9 दिवस ज्या बाळाला मी माझ्या उदरामध्ये वागवलं, ते बाळ जर माझं शेवटच्या घटिका मोजत असेल, त्या बाळापर्यंत मला जर जाता येत नसेल, तर माझ्याही जीवनात काय अर्थ नाही. ही व्यथा, ज्या मातेचं बाळ आजारी आहे आणि ज्या मातेचं बाळ त्या मातेला सोडून गेले, त्या मातेला विचारा या प्रसंगाची किंमत. जगामध्ये सर्वात दुःख जर काय असेल तर मायबापा हो, आई वडिलाच्या अगोदर आपल्या लेकरांना कधी गेलं ना, तर आई वडील फक्त देहाने जिवंत असतात, अंतकरणाने मेलेले असतात. ती माता धाय मोकलून रडू लागली. गाडी थोडी 10 फूट पुढे गेली. बाळूमामाने पाहिलं, अरे देवरूप असणाऱ्या साक्षात लक्ष्मीला हाताला धरून ओढून खाली टाकलंस, तुझी गाडीच पुढे कशी जाते पाहतो. बाळूमामाने दैवी शक्तीने गाडी थांबवली, गाडी बंद पाडली. ड्रायव्हरनं त्या गाडीचा बोनट उघडला. काहीतरी ड्रायव्हर पाहू लागला. तितक्यात बाळूमामा तिथं आले आणि बाळूमामाने विचारलं, अरे ड्रायव्हरा, काय करतोस, काय झालं म्हणायचं तुझ्या गाडीला. बरेच माणसं कपड्यावरती माणसाचं परीक्षण करत असतात. माणसाची परीक्षा कपड्यावरती नसते, माणसाची परीक्षा त्या ठिकाणी त्याच्या गुणावरती असते. रामकृष्ण. अरे धनगरा, काय तुला कळतंय, मेंढ्या वळणारा तू सरक बाजूला, तुला काय कळणार आहे.
पण बाळूमामाने सांगितलं, अरे तरी सांग ना काय झालं. अरे बाळूमामा म्हणतात बघा त्या ड्रायव्हरला, अरे जगाचा मालक जसा त्या मालकाच्या हातामध्ये जसं सुदर्शन आहे, म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या हातामध्ये जसं सुदर्शन आहे, आणि तो सुदर्शन चक्र फिरून जसं सर्व सृष्टीचं त्या ठिकाणी पालन पोषण करतो ना, तसंच अरे ड्रायव्हरा तुझ्या हातामध्ये सुद्धा हे चक्रच आहे. किती गोड बोलले बाळूमामा. अरे ड्रायव्हरा तुझ्या हातामध्ये सुद्धा हे गाडीचं चक्रच आहे, पण तू सांग मला काय झालंय. त्यानं सांगितलं, गाडी बंद पडली माझी. म्हणजे ठीक आहे. बाळूमामाने सांगितलं, अरे काहीच नाही झालं म्हणजे तुझ्या गाडीला, तुझी गाडी थोडी मागं घे आणि त्या म्हातारीला बसव, तुझी गाडी चालू आहे. बघा बाळूमामानं त्या ठिकाणी भटव्यातला भंडारा काढला, त्याच्या कपाळावरती लावला आणि गाडीच्या इंजिनवरती त्या ठिकाणी भंडारा टाकला. गाडी लगेच चालू मागं नेलं, त्या आजीला बसवलं आणि निपाणीपर्यंत नेऊन सोडलं. एवढी कृपा बाळूमामा करतात. म्हणून बोला बोला बाळूमामाच्या नावानं. सामान्य भक्तावरती बाळूमामा कृपा करतील यात नवल नाही. चोरावरती सुद्धा बाळूमामा कृपा करतात. चोरावरती बाळूमामाचा तळ त्या ठिकाणी कर्नाटकामध्ये असताना बाळूमामाकडे त्यावेळेस भरपूर काही मेंढ्या होत्या, शेळ्या होत्या. दरोडेखोरांनी ठरवलं, दरोडा आपल्याला कुठंच टाकता येत नाही, म्हणजे या बाळू धनगराच्या तळावरती आपण दरोडा टाकू. बाळू धनगराच्या तळावरती दरोडा टाकू म्हणून 4 दरोडे आले. एक श्यामा नावाचा होता. श्यामानं सांगितलं, ऐका या बाळू धनगराचं पाहिजे तेवढं धन आपल्याला आज लुटवायचं. पाहिजे तेवढं धन आपल्याला आज लुटवायचं म्हटल्याच्या नंतर रात्रीचे त्या ठिकाणी 12 वाजले. दरोडेखोर आता बाळूमामाच्या तळाजवळ येत आहेत. बाळूमामाच्या तळाजवळ येत असताना बाळूमामाला त्या ठिकाणी साक्षात बाळूमामाला कळालं आपल्या तळावरती काहीतरी आघात होतोय. जगाचा मालक बाळूमामा त्या ठिकाणी उठून बसले. मुखातून त्या ठिकाणी सुंदर असं स्मित हास्य केलं. बाळूमामानं आपल्या हातामध्ये असणारी जी काठी आहे ती काठी घेतली आणि गोल रिंगण आखलं आणि मध्ये त्या ठिकाणी काठीनं त्या ठिकाणी छिद्र पाडलं. दरोडेखोर जसं बाळूमामाने रिंगण आखलं तसं बाळूमामाच्या तळापर्यंत येण्यासाठी जशी निघाले पळायला लागले. 12 वाजता पळायला सुरुवात केली. 1ही वाजला, 2ही वाजले, 3ही वाजले रात्रीचे, 4ही वाजले, 5ही वाजले, 6 वाजले. आता कोंबडा आरवलाय, प्रकाश पडलाय. मग त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्या दरोडेखोरानं खाली बघितलं तर दरोडेखोर एकमेकाला म्हणतात, अरे रात्रभर पळालो पण आपण अजून त्याच जागेवर आहे. ऐका, तसं यातून बाळूमामाला उद्देश द्यायचा आहे, वाईट कामासाठी कितीही पळाला तरी तुम्ही त्या जागेवर आहे, पण चांगल्या कामासाठी एक पाऊल जर टाकला तर तुमचा उद्धार. बोला बोला बाळूमामाच्या नावानं. त्या चोरांनी दरोडेखोरांनी शेवटी बाळूमामा कुठे आहेत पाहिले. बाळूमामाच्या जवळ आले, बाळूमामाच्या पायाला हात लावले आणि हात लावल्याच्या नंतर सांगितलं, मामा आम्हाला माफ करा. मामा त्यांना म्हणतात, अरे रात्रभर पळून पळून थकलात वाटतंय, पाणी पिता का? मामा माफ करा मला, आमचा इरादा वेगळा होता. आम्हाला तुमच्या तळावरती चोरी करायची होती, पण मामा आम्हाला तुमच्यापर्यंत येता आलं नाही. अरे ऐका, एक कराल का? अरे काय करू? मामानं सांगितलं, तुमच्यामध्ये अंतःकरणामध्ये असणारा जो मल आहे, ही चोरी करण्याची भावना आहे, ही चोरी करण्याची भावना दूर करा. हिला टाकून द्या, तिचा त्याग करा, हिलाच पुन्हा जवळ येऊ देऊ नका. अरे जीवनामध्ये माणसानं वाल्या कोळी नाही राहायचं, वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी व्हायचं. ही शिकवण बाळूमामाने त्या चोरांना दिली आणि सांगितलं, बाळूमामाला त्या चोरांनी त्या दरोडेखोरांनी हात जोडले, मामा एकदा तरी आमच्या गावाला या. कोण म्हणते? दरोडेखोर म्हणतात, महाराज इतकं परिवर्तन करणारी शक्ती जर कोणती असेल तर ती बाळूमामाची. बोला बोला बाळूमामाच्या नावानं. बाळूमामानं सांगितलं, मी तुमच्या गावाला नक्की येईल आणि या बाळूमामाचा, या बाळू धनगराचा देह जरी गेला तरी माझ्याच रूपामध्ये असणाऱ्या माझ्या शेळ्या मेंढ्या एक दिवस तुमच्या गावाला येतील. हा आशीर्वाद बाळूमामानं त्यांना दरोडेखोरांना दिला महाराज.
आणि दरोडेखोरांना हा आशीर्वाद दिल्याच्या नंतर दरोडेखोर त्या ठिकाणी भगवान परमात्म्याची भक्ती करू लागले. बाळूमामाचं त्या ठिकाणी भजन करू लागले. आणि ते बाळूमामाचं जर भजन कोणतं असेल, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बाळूमामा नमः शिवाय, हे भजन त्या ठिकाणी ते करू लागले महाराज. पण हे भजन करत असताना पाहता पाहता त्या ठिकाणी बाळूमामाच्या आईनं वडिलांना ठरवलं, आता बाळूमामाला असं ठेवण्यात मजा राहिलेली नाही. आता बाळूमामाचे खूप काही चमत्कार झालेत. या बाळूचं आपण आता लग्न केलं पाहिजे, लग्न केलं पाहिजे. बाळूमामाचं लग्न करण्याचं ठरवलं. आता बाळूमामाचं लग्न करायचं म्हणलं की सोयरीक पाहावं लागते ना. सोयरिकीशिवाय तर लग्न होऊ शकत नाही. मग सोयरीक पायची कुठं म्हणून पाहता पाहता त्या ठिकाणी बाळूमामाच्या जी बहीण आहे तिचं नाव गंगूबाई. ऐका, माझ्याकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. म्हणजे गंगूबाईकडे मुलगी आहे. गंगूबाई म्हणजे बाळूमामाची बहीण. आणि त्या बाळूमामाच्या बहिणीची मुलगी सत्यवा. या सत्यवासाठी त्या ठिकाणी बाळूमामाच्या मायबापानं सत्यवाकडे, त्या गंगूबाईकडे आपला मुलगा बाळूसाठी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मागणी केली होती. प्रत्येक मायबापाला हीच काळजी पडलेली आहे. आता कुठेही माणसं 10व्या मौतीमध्ये जरी भेटली तर माणसं म्हणतात, पाटील यावर्षी काय आहे का मुलीचं नियोजन? पाटील म्हणतात यंदा नाही, आत्ता सध्या नाही, आत्ता नाही. मुलगी म्हणते अजून 2 वर्ष शिकायचंय. बरेच त्या ठिकाणी. पण तुम्हाला सांगतो, ऐका इथं बसलेल्या मंडळी, मी म्हणून बोलत नाही, पण बाळूमामांच्या चरणी प्रार्थना करून बोलतो. रामकृष्ण या भूदेवा वेळेत आली, टाळी वाजवा काका. बाळूमामांच्या चरणावरती नतमस्तक होऊन मी माझ्या या कथेमध्ये मला मिळणारं जेवढं पुण्य आहे, ऐका ना, तेवढं सगळं पुण्य मी बाळूमामांच्या चरणावरती समर्पित करतो. आणि बाळूमामाला सांगतो, बाळूमामा या विश्वामध्ये ज्या ज्या मुलांच्या बापाला आपल्या मुलाच्या लग्नाची चिंता पडलेली असेल ना, त्यांची चिंता दूर करा गड्या. मी पुन्हा पुन्हा सांगत असतो, बसलो तरी माझी चर्चा असते, कधीच कोणी कोणाच्या मुलाच्या आणि मुलीच्या लग्नाची चिंता करू नका. प्रत्येकाचं लग्न होईलच. पण वाघ महाराज, इथं दुःख मुलाचं लग्न होतं म्हणून नाही. इथं दुःख असं आहे, माझं लग्न झालं म्हणून मी ज्याचं नाही झालं त्याला ढोसायचं काम करत असतं. पुन्हा त्याचं झालं की त्यांनी ज्याचं नाही झालं त्याला ढोसायचं काम करायचं. पुन्हा त्याचं झालं की त्यांनी ज्याचं नाही झालं त्याला ढोसायचं काम करायचं. आता तुम्हाला सांगू, मी सगळ्यात महत्वाचं बोलू, खरंच महाराज, म्हणजे अंतःकरणामध्ये आलेला भाव प्रगट करतो. मी माझ्या बायकोची माफी मागून करतो. कालपासून या व्यासपीठावरती बसल्यापासून असं वाटतं, खरंच लग्न नसतं केलं तर बरं झालं. हसण्याचा विषय नाहीये, मी अंतःकरणातला भाव सांगतो. मी या जागेवरती बसल्याच्या नंतर मी एकही शब्द खोटा बोलत नाही महाराज. मला बाळूमामाच ओतवून घेतात का? या जर संसारात आपण पडलो नसतो तर आपण भगवंताशी लीन राहिलो असतो. पण आज आपली अशी अवस्था होती, सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट करू, ही आपली अवस्था होती महाराज. पण ज्यांना जमन त्यांनी भगवंताची भक्ती करा महाराज. परमेश्वराला आपलंसं करून घ्या. देव जोपर्यंत आपला साह्य आहे तोपर्यंत आपलं सगळं काही चालू शकतं. आणि जगाच्या पाठीवरती नाव ठेवणाऱ्या माणसं इतकी ना, तुम्हाला जर तुमच्या निंदेमुळे जर त्रास होत असेल ना, तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये फक्त बाळूमामाचं चरित्र वाचा, ऐका. परिणाम आपल्या शेजारी आपला निंदा करत असलं तर ते आपल्या मस्तकातच जात नाही. ही शक्ती बाळूमामाची आहे.
आणि या कलियुगामध्ये कलियुगाचा स्वभाव असा आहे, कधी कोणाला चांगलं म्हणायचं नाही, कधी कोणाला चांगलं म्हणायचं नाही, त्याच्या चोका काढायच्या महाराज. सप्रामध्ये राहणारा माणूस पत्र्याच्या घरात गेला आणि सांगितलं, काव पाटील हे पत्रे नव्हते पाहिजे, स्लॅब पाहिजे होता. कोण म्हणतंय? कोण म्हणतंय? सप्राच्या घरात राहणारा माणूस पत्र्याच्या घरात गेला आणि सांगतो, पाटील हे पत्र्याचं घर नव्हतं पाहिजे, स्लॅबचं घर पाहिजे होतं. कोण सांगतंय? लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाशा. पण जगद्गुरु तुकोबारायण आदी करून माझे साधू संत म्हणतात, अनुभव आले अंगा ते या जगात येत. जे अनुभव आम्हाला आलेला आहे तो या जगाला देण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही करत असतो महाराज. म्हणून जीवनामध्ये त्या ठिकाणी भगवंताची भक्ती आपल्या जीवनामध्ये घडली पाहिजे महाराज, भगवंताची सेवा आपल्या जीवनामध्ये घडली पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी करत 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 असताना इथं आल्याच्या नंतर आपण जी जी सेवा कराल ती सेवा, त्या सेवेचं त्या ठिकाणी तुम्हाला प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. ज्यांनी काल या जागेवरती झाडू मारला असेल, ज्यांनी या जागेवरती पंतरवळ्या उचलून टाकल्या असतील, ज्यांनी सकाळी पहाटे 5 वाजता उठून झाडून घेतलं असेल, ज्यांनी भांडे घासले असतील, त्यांना विचारा तुमचा आजचा दिवस गेला कसा. विचारा त्यांना. शक्ती आणि त्या आशीर्वाद देणारी शक्ती जर कोण असेल तर ते बाळूमामा आहेत. म्हणून बाळूमामा आपल्या जीवनामध्ये आत्मसात करा. म्हणून बाळूमामाला त्या ठिकाणी बाळूमामाच्या पिताश्रीने सांगितलं, बाळाप्पा आता तुझं लग्न करावं असं आम्हाला वाटतंय. बाळूमामानं सांगितलं, अरे मी माझं स्वतःचं लग्न करण्यासाठी आलेलो नाही, मला या जगाचं लग्न करायचंय, मला या जगाचं लग्न करायचंय, मला या जगाचं कल्याण करायचंय. मला संसारामध्ये पाडू नका, मला लग्न नाही करायचं, मला लग्न नाही करायचं, मला लग्न नाही करायचं. सुंदरा मातेने बाळाप्पाला हात जोडले सांगितलं, बाळाप्पा तसं नको ना करू बाळा, तुझा मोठा भाऊ भैरूचंही लग्न झालंय, तुझी बहीण गंगूचं लग्न झालंय, आता तुझं एकदा लग्न झालं म्हणजे आम्ही देह ठेवायला त्या ठिकाणी मोकळे झालो. आईचा करुणा भाव त्या ठिकाणी बाळूमामाने बघितला आणि बाळूमामा आईच्या आणि वडिलाच्या फक्त इच्छेसाठी लग्नासाठी तयार झाले. लग्न जुळवण्याची त्या ठिकाणी बैठक बसली. बैठक बसल्याच्या नंतर बाळूमामाला समोर बोलावलं, सांगितलं, ही बघ सत्यवा नावाची मुलगी आहे, गंगूची आहे, ही तुला पत्नी म्हणून त्या ठिकाणी आम्ही देत आहोत, तुझं काय म्हणणं आहे ते सांग. बाळूमामानं पुन्हा एकदा सांगितलं, अरे मला या विश्वाचा संसार करायचा आहे, तुम्ही मला या संसारात पाडताय ना, ऐका माझी इच्छा नाही लग्न करायची, पण मी ज्या मंडपामध्ये त्या ठिकाणी माझा विवाह संपन्न होईल त्याच मंडपातून एक तिरडी निघेल. हा बाळूमामाचा शब्द आहे. मग ती तिरडी कोणाची काढायची ते तुम्ही तुमचं ठरवा. तितक्या त्या वेळेला गंगूबाईचा पती म्हणजे सत्यवाचा बाप उभा राहिला आणि त्यानं सांगितलं, माझी तिरडी काढा, तुझ्यात लय ताकद आहे ना, माझी तिरडी काढ. बाळूमामानं त्याच जागेवरती उजव्या पायाची टाच आपटली आणि काठी दणकन त्याच्या भूमीवरती आपटली. सांगितलं, ज्या वेळेस माझ्या अंगावरून अक्षता पडतील आणि मला तुम्ही विदाई करायच्या वेळेला निघाल ना, त्याच वेळेला या मंडपामध्ये तिरडी पडल्याशिवाय तुझी राहणार नाही. बाळूमामानं स्वतःच्या सासऱ्याला सोडलं नाही, आपल्या सासऱ्याला सोडणार आहे. बाळूमामाकडे त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं सुट्टी कोणालाही नव्हती महाराज. लग्न ठरलं महाराज. लग्नाचा दिवस आला. लग्नाचा दिवस आल्याच्या नंतर वाजंत्री दारामध्ये आले आणि वाजंत्र्याने त्या ठिकाणी ढेका धरला. बाळूमामाचं सुंदर असं गाणं त्या ठिकाणी सुरू होऊ लागलं. तत्पूर्वी सर्वांना विनंती आहे, या जागेवरून बाळूमामाचं आगमन होतंय. जय हो देव येडा झाला पाहत से नवलाई शिवावतारी तुझीच पार्वती तीच ही सत्य
थोडं मला सहकार्य करा, थोडं आणखी आत सारखा ते फटाके आहेत एखाद्याच्या अंगावरती येतील. महिला मंडळ थोडं सहकार्य करा, आजच्या दिवस करा बाळूमामांच्या स्वागतासाठी. बघा वराडी मंडळी आलेली आहे. चला चला वराडी मंडळ पुढे या सगळे. चारच लावा. हा हो बाळू मामाची कारभारी ना एक टाळी, हा. झाली सत्यवतन घरी. बाळू मामाची कारभारी ना झाली सत्यवतन घरी. आता वराडी मंडळ म्हणजे पुरुष मंडळीने सर्वांनी उठायचं आणि हात हलवा. विक्षेप करू नका कोणी, मी सांगल तसं होऊ द्या, कोणी बाकी बोलू नका. हा वाजवा. हो जाऊन आतून गावाला अक्षता कोणी टाकू नका. अक्षता मंगलाष्टक झाल्यावर खाली बसा. आता सर्वांनी बसा खाली. आले नवरदेव नवरी जवळ. बोला बोला बाळूमामांच्या नावानं. बाळू मामाची कारभारी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभं निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा शिवतने वरिष्ठं सर्वकल्याणमूर्ते परशकमलहस्तं शोधितिमोदकेन अरुणकुसुमाला व्याघ्रलम्बोदरञ्च ममने श्रीमासं श्रीगणेशं नमामि वधुरशुभवन्तु सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडविनायकहं चिन्तामणि स्थेवरं लेण्यान्द्री गिरिजात्मकं सुरवरदं विघ्नेश्वरं
ओजरं ग्रामोरा जनसंस्थितं गणपती कोर्यात सदा मंगलम शुमंगल सावधान. बोला बोला बाळूमामाच्या नावानं. सामान्य माणूस आपल्या सासऱ्याला किती जपतो महाराज. आणि धोंड्याचा महिना आहे, आता तरी एवढा महिना तरी सासऱ्याला जपा. धोंड्याच्या महिन्यात सासऱ्याला जपलं पाहिजे. आणि सासरवाडीचा सर्वात प्रिय जावई असतो महाराज. पण बाळूमामा जावई म्हणून राहिले नाही. बाळूमामानं जो आपला शब्द दिला होता तो शब्द पाळला. बाळूमामानं सर्वांच्या इच्छेने लग्न केलं. आणि बाळूमामाच्या लग्नामध्ये लग्न झाल्याच्या नंतर लगेच बाळूमामाच्या सासऱ्याला आपला देह ठेवावा लागला. हे सगळं घडल्याच्या नंतर आता बाळूमामाचं त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी नवरी वाटा लावायची. नवरी वाटा लावल्याच्या नंतर आपली कथा या ठिकाणी समारोप होत आहे.